गेलो पण होते त्या नागरिकांना दिवशी. पिण्यासाठी नेमकं शुद्ध त्यांचा पाणी आयुक्तांचा मिळावे ही accident नागरिकांची झालाय. अपेक्षा. त्यामुळे आता पण गेलो पण होते त्या सांगली दिवशी. मिरज आणि कुपवाड नेमकं त्यांचा महानगरपालिकेकडून आयुक्तांचा ही नागरिकांची accident झालाय. अपेक्षा पूर्ण होत त्यामुळे आता नसल्यामुळे गेलो पण होते त्या नागरिक दिवशी. संतप्त. नेमकं त्यांचा आयुक्तांचा शेवटी काय, accident नागरिकांच्या नशिबी त्यामुळे आता आळीयुक्त पाणीच. ही घटना आहे सांगलीमधील आकाशवाणी मागील कृष्णा कॉलनीमध्ये. गेल्या 1.5 महिन्यापासून या भागातील नागरिकांना आळीयुक्त पाणी प्यावे लागते. याबाबत वारंवार नागरिकांनी महापालिकेच्या पाणी विभागाशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून काम करूनही या अडचणीवरती काही तोडगा निघाला नाही. या प्रभागातील नगरसेवक कोण आहेत हे नागरिकांना माहीतच नाही. निवडणुकीच्या पूर्वी मत मागायला आलेले नगरसेवक या प्रभागात पुन्हा फिरकले नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. दररोज हे आळीयुक्त पाणी पिल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना आणि लहान मुलांना अनेक आरोग्याच्या समस्या सध्या उद्भवत आहेत. तर या प्रभागातील नागरिकांच्या नशिबी हे पाणी किती दिवस, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या मधून येत आहेत. एवढं पाणी आता हे झालंय, आता कधी करणार त्यांनी दुरुस्त बघा. प्रत्येकाचं वैयक्तिक आता त्यांनी काढायचं म्हणतायत. आता ह्याला किती वेळ लागणार आणि ते पाणी कधी बंद होणार आणि आम्हाला पिण्यायुक्त पाणी कधी येणार आणि हे आता वॉटर हाऊसलाच माहित. हे पूर्ण रोड हे रस्ता सगळा खचला की झालं आता परत पुन्हा रस्ता करण्यासाठी त्यांच्या मागे लागावं लागणार की बाबा ह्या आतच प्रयत्नाने आम्हाला हा रस्ता हा झाला. रस्ता इथपर्यंत आणि ते मग आता जाण्या येण्याचा मार्ग आणि सगळं बंदच होणार, सगळं बंदच होणार हो. गाड्या दुसऱ्या प्लॉट मध्ये लावायला जावा. पण जायला तर जागा रस्ता नको. नाही, गाड्या तिकडे बाहेरच लावून जा. मी लक्ष्मी मोरे, कृष्णा कॉलनी, प्रभाग नंबर 18 इथून बोलते. आणि आता एक 15 दिवस झालं, म्हणजे मागच्या 15 दिवसात इथं आळीयुक्त पाणी यायला लागलेलं आहे. तर सुरुवातीला काय आमच्या लक्षात आलं नाही, पण नंतर एक दिवस असंच ह्याला वॉशिंग प्लेसला गेल्यानंतर पाणी भरताना लक्षात आले की टपामध्ये पूर्ण आळ्या भरलेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही ह्याला वॉटर हाऊसला सांगितलं की बाबा असं पाणी यायला लागलं आहे म्हणून. मग त्यांनी त्याची दखल घेतली. त्या दिवशी एक माणूस आला आणि त्यांनी, म्हणजे कर्मचारी आले, त्यांनी ते पाणी हे केलं, टेस्ट केलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की हे रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल म्हणले आणि त्याच्यावर काहीतरी म्हणजे प्रबंध करता येईल. आणि ते पाणी 8 दिवसांनी, म्हणजे मी वरच्यावर हे विचारपूस करत होते की काय झालं त्या रिपोर्टचं. तर सांगितलं त्यांनी की पाणी पिण्यास अयोग्य आहे म्हणून सांगितलं ते, आणि पिऊ नका आता, म्हणजे व्यवस्थित झाल्याशिवाय, पाणी चांगलं आल्याशिवाय पिऊ नका. मग आम्ही सांगितलं की याच्यावर दुरुस्ती करा. मग 1-2 लोक आली त्यावेळेला, वरचेवर काहीतरी काम केलं आणि ते निघून गेलेत. परत आणि 8 दिवसांनी आम्ही तेच, म्हणजे आतापर्यंत 1 महिना 1.5 महिना झाले ह्याच्यामध्येच आहे. आणि परवासुद्धा नकळत मी पीठ मळायला घेत होते आणि पातेल्यात ते पाणी घेतलं, म्हणजे माझं काय लक्ष नव्हतं, पण कणिक मळत असताना त्याच्यात 1-2 आळ्या परत ते कणिक मळताना गेलं. मग हे जर असं लहान मुलांना आळीयुक्त पाणी दिलं, केलं, चुकून झालं किंवा मुलं नकळत, आमच्या नकळत ती पिली, तर ह्याला जबाबदार कोण त्यांच्या आरोग्याला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता इथले नगरसेवक आहेत निवडून, आता मला वाटतं 5 वर्ष होत आले असतील किंवा झाली असतील. हां, तरीसुद्धा निवडून गेल्यानंतर एकही इथं नगरसेवक आलेला नाही. तर आम्ही त्यांचे चेहरेच बघितलेले नाही आहेत. त्या 18 मधले आहे ना, आम्ही चेहरेच बघितलेले नाहीत त्यांचे की बाबा नगरसेवक कोण आहेत ते. कार्य तर त्यांचं बाजूलाच राहू दे, पण आम्ही चेहरेही त्यांचे बघितलेले नाही आहेत. अशोक दगडू मोरे, कृष्णा कॉलनीतील रहिवासी आहे. ते गेल्या 1.25 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे. पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आळी मिश्रित पाणी यायला लागलेलं आहे. मेन कनेक्शनमधून आळी मिश्रित पाणी सर्वांच्या टाकीमध्ये येत आहे आणि सध्या आळी मिश्रित पाणी रोज येत आहे. 1.25 महिन्यापासून हे आळी मिश्रित पाणी आम्ही बघतो आहे. इथे महापालिकेला आम्ही तक्रार केली आहे, वॉटर हाऊसला पण केलं आहे आम्ही कंप्लेंट, पण त्यांची माणसं येतात थोडंसं काहीतरी इकडे तिकडे बघतायत. आणि इथं खड्डे वगैरे खणलेले आहेत, त्यांनी बघितलं आहे, त्यांनी चेकिंग केलं आहे, पण तो प्रॉब्लेम अद्याप सुटलेला नाही. आज 1.25 महिना झाले तरी पाण्याचा प्रॉब्लेम सुटलेलाच नाही आहे.
तरीही नंतर 1-2 दिवसानंतर, आता मागच्या 1-2 दिवसानंतर एक महापालिकेचा माणूस आला होता व त्यांनी क्लोरीननी चेकिंग केलं आहे. तर त्यांनी म्हटले की त्यांचं म्हणणं असं आहे की पाणी तर दूषित नाही आहे. मग पाणी दूषित नाही तर मग आळ्या येत आहेत आणि पाणी दूषित नाही, हा मोठा प्रश्न आहे ना. मग इथं आता आमची लहान मुलं आहेत, इथं लहान मुलांनी चुकून पाणी पिलं तर त्याच्या आरोग्याला अपायकारक आहे नाही. बाकीचे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत. त्यामुळं ही उपाययोजना मेन कनेक्शन जिथं आहे ना त्या तिथून सुरुवात व्हावी. आता त्यांनी काय सुरू केलं आहे की प्रत्येकाची कनेक्शन चेक करायला लागलेत. आता प्रत्येकाचे कनेक्शन मध्ये आडवा रोड येतो आहे, आडवा रोडमधून ते कनेक्शन चेक करायची म्हटलं ती पूर्णपणे रस्त्याची वाट लागणार आहे. आणि हा रस्ता बनवण्यासाठी आम्ही अहोरात्र सगळ्यांनी इथे 12 कुटुंबांनी खूप कष्ट केलेलं आहे आणि खूप हालाकीत दिवस काढलेले. आणि आता जर हा रस्ता जर खोदला गेला तर आम्हाला जाणं येणंसुद्धा कठीण होणार आहे. त्यामुळं साहेबांना विनंती आहे की बाबा लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष देऊन, तुम्ही जातीने लक्ष देऊन, आयुक्त साहेबांना मी विनंती करतो की जातीने लक्ष देऊन की ही उपाययोजना तात्काळ करावी, जेणेकरून आमच्या आरोग्याचा प्रश्न मिटेल. जर समजा आता आयुक्तांनी तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याकडे लक्ष नाही दिलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? तर आयुक्तांनी लक्ष नाही दिलं तर हा मोठा प्रश्न आहे. कारण काय, हे साधंसुद्धा काम नाही आहे, ह्या व्यापक काम आहे, मोठं काम आहे. मग आम्हाला ते ह्याचा पर्याय म्हणून आम्हाला सगळ्यांकडून वर्गणी काढून पाईप आणणे, हे ते बाकीच्या गोष्टी करणे, हे आम्ही काय इथे फार हायफाय लोक नाहीत, गरीब घराण्यातलीच आहोत. आणि हे शक्य नाही आम्हाला सगळ्या कुटुंबांना हा खर्च करणे. आता हा प्रॉब्लेम तर सुटलेला अद्याप नाहीच आहे. त्यामुळं आता जर हे 10-15 दिवसामध्ये जर हा प्रॉब्लेम नाही सुटला तर हे 12चे 12 कुटुंब आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत. त्याला इलाजच नाही, तर तेवढं आम्हाला करावंच लागणार आहे. जर प्रश्न सुटत नसेल तर आम्ही तेच करणार आणि करावंच लागणार आहे, कारण आरोग्याचा प्रश्न आहे.